पण मला एखादा मोठा पक्षच व्हायला पाहिजे राव. कदरलेले सगळे पक्ष देते हो ना. एक पक्षच काढायला पाहिजे एखाद्या पठ्ठीनी आणि सगळ्यांनी त्या पक्षात जायला पाहिजे. टोटल यांच्या धुऱ्यात उलार केला पाहिजे. यांच्याकडे रोल बी आपल्याला काही नाही ना. आणि त्या नवीन पक्षात गेल्याने काही होणार नाही. पण यांची तरी जिरण अपमान तर केला ना तुमचा सगळ्या कार्यकर्त्याचा यांनी. ते लयच किचकट आहे ते. काय राहतं लय किचकट राहत. लय जेवून खाऊन नळ्यान खाऊ घालायला लागतात. कोणाला काही पैसे पाणी लय कुठे नसते. रातभर गाड्या लावा आणि त्यांना इकडे हिंडा आणि तिकडे हिंडा. ते आपल्याला नाही जुळायचं. पण या कार्याने खरं ते डोकं लावलं पाहिजे. प्रामाणिक सांगतो मी, विनोदाचा भाग नाही. एक पक्ष जर काढला ना, पक्षातले कार्यकर्ते 100% विचार करतील की आपण 20, 25, 30 वर्ष पक्षासाठी दिली, पण ह्या पक्षाने आपल्याला काहीच दिलं नाही. त्यापेक्षा या नवीन निघालेल्या पक्षाने नाही दिलं तरी चालेल, पण नाही देणाऱ्याची आपण जिरू. कॉक्रोच पक्ष मार्केटमध्ये आहे, त्याला तुम्ही समर्थन करणार का? नवीन तरुणाईमध्ये मोठा ट्रेंड आहे देशभरात. त्याचा फेस पाडीला येईन. त्याला त्या देशात ठेवलं तर त्याच्या घराला संरक्षण लावलं तिथं इकडे या ना तिकडे येऊ द्या ना. त्याला निबार माथ्याचं लागत आहे. त्याला धौशीला काकून धमकीचं काहीतरी आलं तर वाटतं ना त्या बिचाऱ्याला. धमकी आली. धमकी काय देतात? थोबाड हाण म्हणा त्याला. धमकी देणारा भेऊ नको कोणाला. काय भ्यायचा संबंध आहे कोणाला? यांच्याच मागं पळायचं का म्हणा. यांच्या दारात कुत्र्यासारखं उभं राहायचं. आम्ही काढलंय त्या पोट्ट्याने काहीतरी येडवाकडं काय पक्ष दाटूमुटीचं काहीतरी केलंय त्यांनी. तर ते त्याच्याच मागं लागले. त्याला धमकी दिली. धमकी त्याला थोबाड हाणायचं. त्याला काय भ्यायचं? पण एक दमदार माणसाने एक खरंच पक्ष काढला ना, लय लोक आहेत त्याचं. लय लोक आहेत. मला एखादा मोठा पक्षच व्हायला पाहिजे राव. कदरलेले सगळे पक्ष देते हो ना. एक पक्षच काढायला पाहिजे एखाद्या पठ्ठीनी आणि सगळ्यांनी त्या पक्षात जायला पाहिजे. टोटल यांच्या धुऱ्यात उलार केला पाहिजे.